लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण हे लांबणीवर पडलेलं आहे। लांबणीवर म्हणजे जवळपास 1-1.5 महिना झालं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत नाहीत आणि या पाठीमागे कारणं काय आहेत। खरं पाहायला गेलं तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की ही अनियमितता आहे, ती अनियमिततेकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। महिला व बाल विकास विभागाने देखील या बाबी गांभीर्याने लक्षात घेऊन लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी तरतूद करणे आवश्यक आहे। परंतु यामध्ये आता महिला व बाल विकास विभाग किंवा सरकारच्या वतीने एक माहिती मिळत आहे, ज्यानुसार हे वितरण लांबल्या जाण्याची महत्त्वाची 2 कारणं समोर आली आहेत, ज्या कारणामुळे यातील खरं तर एकच कारण हे महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या कारणाबाबत सरकारने त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याची देखील गरज नाही, कारण ते काय असतं, निधी वितरणाचा विषय असतो। पण जे महत्त्वाचं कारण असणार आहे ते कारण कोणतं आहे आणि त्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्यांची जी आहे ती वाढणार आहे आणि ही संख्या वाढून त्या ठिकाणी निधी वितरित करताना देखील सरकारला त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये लोड येणार आहे। मग या संदर्भातील काय कारण आहेत? खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कारण सरकारने त्या ठिकाणी देऊ नाही, कारण ही योजना खूप जास्त महत्त्वाची योजना आहे। लक्षात घ्या, आता राज्यामध्ये जे काही पगार असतील, जे काही भत्ते असतील, त्या सर्व गोष्टी वेळेवर येतात। मग ही लाडकी बहीण योजना, ही योजना म्हणजे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक पगार स्वरूपात असणार आहे ना। मग या योजनेचा निधीच का वेळेवर येत नाही असा देखील प्रश्न त्या ठिकाणी राज्यातील लाखो काय करोडो लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि त्यामध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नाही, कारण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरुवातीला सरकारने सवय लावली होती की लाडक्या बहिणींना 2-2 महिन्यांचे पैसे आधी मिळत होते। मग ते हळूहळू एका महिन्याचे पैसे त्याच महिन्यावर आले आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की लाडक्या बहिणींना मागील महिन्याच्या हप्त्यासाठी पुढील महिना संपला तरी देखील कोणत्याही प्रकारची अपडेट येत नाही, ना कोणता GR येतोय, ना सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती येते, ना कोणतंही परिपत्रक काढलं जातंय। मग ही इलेक्शनच्या काळामध्ये लाडकी असणारी बहीण आता ना आवडती झाली आहे का असा देखील प्रश्न बहिणींच्या अथवा महिलांच्या मनात येणं साहजिकच आहे, कारण आपण देखील ही गोष्ट समजून घेऊ शकतो। एक तर सवय लावली, ही योजना सुरू करावी किंवा योजना अंमलबजावणी करावी अशी कोणीही मागणी केली नव्हती। ही योजना स्वतः सरकारने सुरू केली। या योजनेमध्ये सुरुवातीच्या काळात ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले सर्वांचे फॉर्म पट त्या ठिकाणी ॲक्सेप्ट झाले। पटपट त्यांच्या खात्यावरती खटाखट जे होतं, खटाखट पैसे याचे मोठमोठे सोहळे झाले आणि या सोहळ्यांच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फटाफट पैसे यायला सुरुवात झाली। 1500 आले, कधी 3000 आले, कधी 4500 रुपये आले आणि अशा पद्धतीने सरकारने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ही एक सवय लावली आणि या सवयीचं मग नंतर काय झालं की लाडकी बहीण योजनेवर सरकारवर आता हळूहळू लोड यायला लागला। हे प्रत्येक महिन्याला महिलांना पैसे द्यायचं म्हटलं की त्या ठिकाणी सरकारवर लोड यायला लागला। मग हळूहळू सरकारने यामध्ये छाननी प्रक्रिया, पडताळणी प्रक्रिया अधिक तीव्र पद्धतीने सुरू केली आणि यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या देखील त्याच पटीने अशी कमी व्हायला लागली। आज अशी परिस्थिती आहे की राज्यामधील जवळपास लाखो महिला त्या ठिकाणी योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेच्या लाभापासून वंचित राहायला लागले आहेत, कारण त्यांची KYC करायची राहून गेली किंवा अशा अनेक महिला आहेत की ज्या एकल आहेत, परित्यक्त्या आहेत किंवा ज्या अशा महिला आहेत की ज्यांचा घटस्फोट झाला आहे परंतु त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, तर अशा देखील महिला त्या ठिकाणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहायला लागल्या आहेत आणि त्यामुळेच हा जो योजनेचा ग्राफ असा जो वरती चालला होता तो हळूहळू असा खाली यायला सुरुवात झाली आहे। महिला यामध्ये प्रचंड आक्रमक आणि प्रचंड नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे। वारंवार महिलांचे मेसेज आहेत, आम्हाला सतत प्रत्येक कमेंटमध्ये विचारत आहेत। आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या फोटोला देखील लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत की लाडकी बहीण योजनेचे काय, लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित कधी होणार। सुरुवातीच्या काळामध्ये एका महिन्यामध्ये सर्व मंत्रे 5-5, 6-6 पोस्ट टाकायचे। लाडक्या बहिणींना यावेळी महिला दिनाला 1 रुपया मिळाला नाही, लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला 1 रुपया देखील मिळाला नाही। बरं, ॲडव्हान्स हप्ता महिनी मागतायत का, तर अजिबात नाही। त्याच महिन्याचा अथवा मागच्या महिन्याचे पैसे देखील तुम्ही यावेळी महिला दिनाला दिले नाहीत, ना तुम्ही यावेळी गुढीपाडव्याला दिले। हे 2 महत्त्वाचे मुहूर्त या महिन्यामध्ये होते, जे की महिलांसाठी अथवा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असते, परंतु सरकारच्या वतीने यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे अपडेट देण्यात आले नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न येतो जो अनेक महिला विचारत आहेत, खरंच अजितदादांची गरज भासतीये का, अजितदादांची उणीव भासायला लागली का। अर्थमंत्री असताना दादा लाडक्या बहिणींसाठी सर्वात आधी निधी वितरित करत होते किंवा निधीची तरतूद करत होते, परंतु आता दादांची कुठेतरी उणीव भासते का असा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचा आहे। तुम्हाला देखील वाटतंय का की अजितदादा असते तर लाडक्या बहिणींना एवढे दिवस थांबावे लागले नसते? नक्की कमेंट करून सांगा। आता यातील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी एक चर्चा करणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा
की यामध्ये असं बोललं आहे की ई-KYC एडिट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेमुळे योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबले आहे। आता यामध्ये सरकारचं अथवा महिला व बालविकास विभागाचं मत काय आहे ते आधी जाणून घ्या। तर लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की ई-KYC लांबणीचा आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांचा काय संबंध आहे। तर काय झालं की लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले। मग अनेक महिलांनी त्या ठिकाणी प्रश्न केला की आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासूनचे पैसे आले नाहीत त्याचं काय। मग सरकारला त्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ परत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्यायचा म्हटला की त्यांची यादी सेपरेट करावी लागते, परत या पात्र महिलांची यादी सेपरेट करायची आणि अशा पद्धतीने सरकारचं त्या ठिकाणी काम वाढत आहे। म्हणून असं देखील बोललं जात आहे की त्या ठिकाणी ई-KYC एडिट करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत आणि आता सरकार जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे की 90-95% लाडक्या बहिणींनी त्यांची ई-KYC एडिट केली आहे आणि ई-KYC एकदा एडिट करून त्यांची पडताळणी आता प्रक्रिया सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांना योजनेमध्ये डायरेक्ट पात्र करून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ असा चालू ठेवायचा, म्हणजे सेपरेट याद्या न करता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना कंटिन्यू पैसे द्यायचे आणि ज्या लाडक्या बहिणी ई-KYC एडिट करून पात्र होणार आहे त्या सर्वांची एक सेपरेट यादी काढून त्यांना त्या ठिकाणी मागील 2-3 महिन्यांचा लाभ देखील द्यायचा असे त्या ठिकाणी चालले असल्याचे बोललं जात आहे। खरं पाहायला गेलं तर या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करण्याची सरकारला कोणत्याही प्रकारची गरज नाही। ज्या महिलांना सुरळीतपणे पैसे आले आहेत त्यांच्या हप्त्याचे वितरण करणे तुम्ही गरजेचं आहे। मग त्यामध्ये दुसरी अडचण बोलली जात आहे, ती कोणती अडचण आहे तर त्या ठिकाणी अर्थ विभागाने अजून लाडक्या बहीण योजनेसाठी निधी दिला नसल्याची माहिती मिळत आहे, कारण अजून कोणत्याही प्रकारचा GR आला नाही। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाची प्रक्रिया कशी असते की सर्वात पहिल्यांदा महिला व बाल विकास विभाग त्याची यादी तयार करतं। यादी तयार केल्यानंतर जेवढ्या महिला असतील त्या महिलांची यादी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राज्याच्या अर्थ विभागाकडे पाठवली जाते। मग राज्याचा अर्थ विभाग काय करतो की या महिला किती आहेत, त्यांना 1500 रुपयाने किती रुपये लागणार आहेत, तेवढ्या त्या ठिकाणी निधीची तरतूद आपल्याकडे आहे का हे त्या ठिकाणी राज्याचा अर्थ विभाग बघतो। मग निधी उपलब्ध असल्यानंतर तो निधी पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाला पाठवला जातो आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होते। मग यामध्ये जो निधी कमी पडतो तो मग काय करतं की महिला व बाल विकास विभाग सामाजिक न्याय विभागाकडून तो निधी घेतं। मग सामाजिक न्याय विभागाकडून दर महिन्याच्या हप्त्याला त्या ठिकाणी ठराविक निधी हा वितरित केला जातो आणि सामाजिक न्याय विभागाने निधी दिल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एका संयुक्त खात्यामध्ये पैसे टाकले जातात आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण प्रक्रिया होते। हे प्रत्येक हप्त्याचं आहे, काय वेगळं नाहीये। मग अर्थ विभागाने त्या ठिकाणी अजून निधी का दिला नाही, लक्षात घ्या, पुरवणी मागण्या ज्या की मी बोलतोय की हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पुरवणी मागण्या केल्या होत्या तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या काळात, तेव्हा दादांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की 6000 कोटींच्या आसपासचा निधी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पुढील 3 महिन्यांच्या हप्त्याच्या वितरणासाठी तरतूद केली आहे। मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3ही महिन्यांचा हप्ता वितरित करण्यासाठी तरतूद आहे, निधी आहे, तर मग निधी वितरित का होत नाही यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत। मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय आणि आताही तेच बोलेल की या योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं असणार आहे। अन्यथा लक्षात घ्या, योजना खूप चांगली आहे परंतु अशा पद्धतीने योजना कार्यरत होत राहिली तर त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत आणि नाराजीचे दिवस हळूहळू नाराजी महिलांची संख्या देखील वाढत चालली आहे, कारण अशा पद्धतीने वितरण होत असेल तर काहीच उपयोग नाही असा स्पष्टपणे मत त्या ठिकाणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचं आहे। म्हणूनच सरकारने या बाबीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं असणार आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता लाडक्या बहिणींचं एक स्पष्टपणे मत आहे की आता आम्हाला 3000 रुपये एकत्रित द्या। वितरण लांबवलं आहे ना, ठीक आहे, तुम्ही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्ही आम्हाला मार्च महिन्याच्या शेवटी देताय ना, आता आम्हाला 2 महिन्यांचा लाभ तुम्ही एकत्रित द्या। मार्च महिन्याच्या पैशाचे वितरण देखील तुम्ही याच महिन्यामध्ये करा आणि मग पुढच्या वेळेस आपण पुढं बघू, परंतु आता मार्च महिन्याचे 1500 रुपये देखील आमच्या खात्यावरती द्या, जेणेकरून या ठिकाणी आम्हाला काही प्रमाणामध्ये फायदा होईल। अन्यथा फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जर मार्च महिना समाप्त होत असताना मला मिळाला, मग मार्चचा हप्ता एप्रिल एंडिंगला मिळणार का असा देखील प्रश्न संतप्त लाडक्या बहिणी करत आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं? आता योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबले आहे ते अजून 4-5 दिवस लांबू द्या, परंतु आता 2 महिन्यांच्या हप्त्याची तरतूद करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये द्यावेत का? नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।